Focus. Ideate. Innovate. Enable. विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश म्हणजेच विदर्भ. वनसंपत्ती, खनिज संपत्तीने संपन्न असलेला प्रदेश. इथल्या गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, वन्य पशूंचा नैसर्गिक संचार दिसतो. निसर्ग सौंदर्याने भरलेल्या या विदर्भात जाऊन आपण आज मुक्त संचार करणार आहोत. विदर्भात फेरफटका मारताना आपण आज त्याची ही नैसर्गिक साधन संपत्ती तर जाणून घेणार आहोतच, सोबतच इथल्या धार्मिक स्थळांबरोबरच समाजसेवेचा व्रत अव्याहतपणे जोपासलं त्या आमटे कुटुंबाच्या कर्मभूमीलाही भेट देणार आहोत. हेमलकसा नागपूर पासून 350 किलोमीटर दूर गडचिरोली मधल्या या घनदाट अरण्यात भामरागड जवळचं एक छोटंसं खेड. मात्र आज हे खेड जगाच्या नकाशावर ठळकपणे आलंय. त्याला कारणीभूत आहेत थोर समाजसेवक बाबा आमटे. इथल्या माडिया गौंड आदिवासींची दुरावस्था बाबांनी पाहिली आणि त्यांचं मन हेलावलं. हे आदिवासी लाल मुंग्यांची चटणी खातात. निसर्गातील प्रत्येक हलणारी वस्तू, मग ती खार असो, साप किंवा मगर, हेच या आदिवासींचं खाद्य. माणसासारखी माणसं, पण अक्षरशः जनावरासारखी आयुष्य जगत होती. मूलभूत सोयी सुविधांपासून ते पार वंचित होते. त्यांना माणसासारखं राहण्याचा हक्क मिळावा यासाठी बाबा आमटे यांनी 23 डिसेंबर 1973 रोजी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. ध्येय आणि जिद्दीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प. इथे लोक पर्यटनासाठी नव्हे तर इथल्या कार्यपद्धती आणि आगळ्या वेगळ्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी येत असतात. हेमलकसातील लोकबिरादरी म्हणजे इथल्या आदिवासींच्या आयुष्यातील नवी पहाटच. बाबांचा हा वसा त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही सांभाळला. बाबा आमटे यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश आमटे हे सर्जरीच्या दुसऱ्या वर्षी शिकत असताना कॉलेजकडे पाठ फिरवून या घनदाट अरण्यात शिरले, ते मुळी जन्मभरासाठी. यात त्यांना पत्नी डॉक्टर मंदाकिनी यांचीही खंबीर साथ मिळाली. मंदाताई म्हणजे लोकबिरादरी प्रकल्पाचा कणा, इथल्या सर्वांचंच प्रेरणास्थान. इथलं वन्य प्राण्यांसाठीचं अनाथालय ही तर एक नवलकथाच. बिबटे, साप, अस्वल, हरण, मगर, तरस, घुबड असे सुस्थितीतील विविध पक्षी आणि प्राणी इथे दिसतात. डॉक्टर प्रकाश आमटे या वन्यजीवांबरोबर अगदी मोकळेपणाने वावरतात. कारण या पक्षी प्राण्यांचंही त्यांच्याबरोबर एक वेगळंच नातं जुळलंय. कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती या प्राण्यांवर केली जात नाही. ना कुठलं भय, ना त्यांच्या हिंस्त्रपणाची धास्ती.
माणसाळलेले हे वन्यजीव पाहून आपल्यालाही काही काळ त्यांच्याच मध्ये रमावंसं वाटतं. शिक्षणासारख्या अधिकारापासून वंचित असलेल्या माडी या आदिवासींसाठी एका झाडाखाली सुरू केलेल्या शाळेचं रूपांतर आज एका मोठ्या शाळेमध्ये झालंय. इथे येणाऱ्या लोकांचं मुख्य आकर्षण प्राणी असलं तरी या प्राण्यांसोबत इथल्या आदिवासींचं दुःखही लोकांना दिसतं आणि बाहेर जाताना ते आमटे कुटुंबापासून घेऊन जातात एक प्रेरणा. मला तरुणांना तरुण ज्या वेळेला संवेदनशील मन असतं की शहरात राहिले की आपण नुसती संपन्नता बघतो, सुख आहेत, सगळे आहेत, पण आपले भाऊबंद, आपला देश इतका मोठा आहे, त्यांची परिस्थिती बघायला जाणीवपूर्वक जावं. आणि तेच बघायला लोक जेव्हा यायला लागली तर सबकॉन्शियस माइंडमध्ये असे जर आदिवासी बघितले त्यांनी की ज्यांना पुरेसं अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, आणि मग ते स्वतःच्या आयुष्याची तुलना करतात. आणि या माझा अनुभव असा आहे की या बघण्यामुळे एक्सपोज ज्याला म्हणू आपण, असं इथे आपले संस्था असं नाही पण अशा अनेक NGOs आहेत की ज्या गरिबांसाठी, दलितांसाठी काम करतात. पण हे बघणं इतकं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्याच्यातून कोणाला तरी प्रेरणा होईल. तेव्हा हे कामं सुरू झाली आहेत. मेळघाटात काही जण जाऊन बसलीत, डॉक्टर लोकांना प्रेरणा मिळाली, गरिबांकडून आपण पैसे घेऊ नये. म्हणजे ऑलरेडी ह्या 40 वर्षामध्ये हा परिणाम आम्ही बघतोय. जिथे रोजचं जगणं म्हणजे एक नवी परीक्षा, नवा अनुभव आणि नवी समस्याही, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लोकबिरादरीचे आधारस्तंभ डॉक्टर प्रकाश आमटेंचं काम आजही सुरू आहे अव्याहतपणे. लोकबिरादरी प्रकल्पानंतर आपण जाणार आहोत आनंदवनात. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मनात, जीवनात ज्यांच्यामुळे समाजसेवेचं बीज रोवलं गेलं त्या बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत. मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे मानवतावाद, पर्यावरण रक्षण, समाजसेवा, अस्पृश्यांचा आश्रम आणि कुष्ठरोग्यांना नवीन आयुष्य यासाठी बाबांचं नाव खरोखरच अग्रभागीच घ्यावं लागेल. रस्त्याच्या कडेला काशीराम नावाचा कुष्ठरोगी पडला होता. त्याच्या अंगावर टाकलेली चादर बाबांचं आयुष्य बदलवणारी ठरली. 1951 मध्ये बाबा आमटे यांनी चंद्रपूर जवळील वरोरो येथे आनंदवनाची स्थापना केली. कुष्ठरोग्यांवर उपचार एवढ्यापुरतंच हे आनंदवन नाही, तर कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि त्यांच्या सशक्तीकरणाचं कामही इथे केलं जातं. इथल्या काही कलाकारांनी झाडांच्या सालापासून केलेल्या कलाकृती पाहून मन थक्क होतं. तसाच इथला काष्ठशिल्प विभागही. कुष्ठरोग्यांनी केलेल्या उत्पादनांमुळे ते आज आत्मनिर्भर झाले आहेत. आनंदवनातील अभयारण्यात इमू, ससे असे विविध प्राणी दिसतात. तिथे बाबा आमटेंनी तयार केलेला कृत्रिम तलावही आहे. आनंदवनातील स्वच्छता, तिथली शिस्त आणि एकूणच वातावरण सारं काही मनात भरेल असंच. बाबा आणि साधनाताईंच्या समाधीस्थळी येऊन त्या कर्मयोग्यांपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. आनंदवन आणि हेमलकसामधल्या व्रतस्थ आमटे कुटुंबियांना भेटल्यानंतर आता आपण जाणार आहोत ग्लोरी ऑफ आलापल्लीला. गडचिरोलीतील आलापल्लीला महाराष्ट्र शासनाने नुकतंच जैवविविधतेचा ठेवा म्हणून घोषित केलंय.
गडचिरोलीच्या दक्षिण भागात आलापल्ली ते भामरागड या मुख्य रस्त्यावर आलापल्ली पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर ग्लोरी ऑफ आलापल्ली हे रान म्हशींसाठी राखीव अभयारण्य आहे. ग्लोरी ऑफ आलापल्ली हा 6 हेक्टरचा परिसर. इथे अतिशय लांब आणि उंच असे गोलाईचे शेकडो वर्षाचे वृक्ष पाहायला मिळतात. सागाशिवाय इतरही प्रजातीची झाडं इथे दिसतात. गडचिरोलीतील हा नैसर्गिक ठेवा पाहायला आपण इथे एकदा आवर्जून या. आनंदवन आणि हेमलकसामधली आगळी वेगळी जीवनशैली, इथली कार्यपद्धती अनुभवल्यानंतर मन अगदी भारावून गेलंय. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. श्री मार्कंडेश्वर मंदिर समूह म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. आणि या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वैनगंगा नदी जी सगळ्या ठिकाणी दक्षिण वाहिनी आहे, ती याच ठिकाणी उत्तर वाहिनी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि वैनगंगेच्या तीरावरच हे हेमाडपंथी सुरेख मंदिर उभं आहे. मार्कंडा हे नागपूर पासून 216 किलोमीटर अंतरावर असलेलं चारमोशी मधलं गाव. मार्कंड ऋषींच्या नावावरून या गावाला मार्कंडा हे नाव पडलं. मार्कंडा ही विदर्भातील काशीच. वैनगंगा नदीच्या किनारी निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे पुरातन मंदिर. महादेवाचे हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं. विलक्षण नाजूक कोरीव काम. मंदिराबाहेर देवदेवता, यक्ष, सुरसुंदरी आणि नर्तकींच्या मूर्ती कोरल्या आहेत. या गावात 23 मंदिरांचा समूह आहे. खरं तर इथे 24 मंदिरं होती, परंतु 1777 मध्ये वीज कोसळल्यामुळे देवळांचं बरंच नुकसान झालं होतं. 1924 मध्ये आणखी काही मंदिरं कोसळली. सध्या दखल घेण्याजोगी फक्त 18 मंदिरं इथे अस्तित्वात आहेत. साधारण 11व्या शतकातील ही मंदिरं असावी असा इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. मार्कंडेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मार्कंडेश्वराच्या दर्शनानंतर आता आपण जाणार आहोत गडचिरोलीतील फॉसिल पार्क मध्ये. एकेकाळी दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच भागामध्ये डायनासोरचे फॉसिल्स मिळतील हे ऐकून जरा धक्का बसला होता. पण याच भागामध्ये डायनासोरचे 10 कोटी वर्षांपूर्वीचे फॉसिल्स जतन करून ठेवण्यात आले. गडचिरोलीतलं हे वडदम गाव आहे आणि या ठिकाणी हे फॉसिल्स जसेच्या तसे ठेवण्यात आलेत. मला सुद्धा उत्सुकता लागली हे फॉसिल्स पाहण्याची. चला तर मग हे फॉसिल्स पाहूया. घनदाट जंगल, विरळ लोकसंख्या आणि निसर्गरम्य नीरव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचं वैशिष्ट्य. जिल्ह्यात अनेक भाग असे आहेत जिथे माणसाची पावलं अद्याप पोहोचली नाहीत. आजही या भागात कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात. असं म्हटलं जातं की काही 100 कोटी वर्षांपूर्वी हा भाग समुद्र किनारपट्टींचा होता. इथल्या वडधाममध्ये 1959 मध्ये डायनोसॉर या विशालकाय प्राण्याचा पूर्ण सांगाडा सापडला होता. साधारणतः 20 कोटी वर्षांपूर्वीचा डायनासॉर कोलकात्याच्या संग्रहालयात जतन करून ठेवला आहे.
या ठिकाणी उत्खनन केल्यावर अजूनही डायनासॉरचे अवशेष सापडतात. डायनासॉरचे पंजे, मणक्याची हाडं अजूनही इथे मिळत असून इथल्या संग्रहालयात ते जतन करून ठेवले आहेत. कोट्यावधी वर्षांपूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या झाडांचं रूपांतर आता दगडांमध्ये झालंय. जीवोत्पत्तीच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा भाग तर फारच उपयुक्त आहे. हा परिसर देशासाठी ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यामुळे देश परदेशातील अनेक संशोधक इथे येऊन जीवोत्पत्ती, जीवाश्मांचा अभ्यास करतात. अत्यंत मौल्यवान अशा या अवशेषांचा, या परिसरात सापडणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर त्या काळातील नवीन माहिती समोर येऊ शकते. गडचिरोलीतली ही आगळी वेगळी पर्यटन सफर अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं श्री कालेश्वर मुक्तेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्याला 4 प्रवेशद्वार आहेत आणि त्यासमोर 4 दिशांना 4 नंदी सुद्धा विराजमान झालेले आहेत. या मंदिरामध्ये शिवाबरोबर यमाची सुद्धा पूजा केली जाते. आता आपण आलो आहोत कार्लेश्वराच्या मंदिरात. सिरोंच्यातून गोदावरी नदीचं विस्तीर्ण पात्र इथे येतं. गोदावरीच्या तीरावर असलेलं हे शंभूदेवाचं मंदिर. अशी आख्यायिका आहे की यमराजाने शंकराकडे वर मागितल्यानंतर यम आणि शंकराची पिंड असलेल्या या मंदिराची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात असलेल्या या मंदिराचं बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीचं आहे. मंदिराच्या कळसावर देवदेवतांच्या मूर्ती आणि नर्तिका आढळतात. तसंच कळसावर बारीक कोरीवकाम दिसतं. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 4 प्रवेशद्वार असून आत मोठा ध्वजस्तंभ दिसतो. मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी 4 दरवाजे असून इथल्या प्रत्येक प्रवेशद्वारासमोर शंकराचं वाहन नंदी दिसतो. गाभाऱ्याबाहेर गणपतीची सुबक मूर्ती आहे. गाभाऱ्यात यम आणि शिवाचे लिंग दिसतं. मंत्रोच्चारात या लिंगावर अभिषेक सुरू असतो. शिवलिंगाला 2 नासिका असून त्यावर केलेला जलाभिषेक थेट गोदावरी, इंद्रावती आणि प्राणहितेच्या संगमात जाऊन मिळतो. कालेश्वर मंदिराच्या परिसरात पार्वती देवीचं मंदिर आहे. दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा भरतो. महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेशातूनही इथे कालेश्वराचे भक्त दर्शनासाठी येतात. आता आपण जाऊया सरस्वती मंदिरात आणि घेऊया विद्येच्या देवीचं मनोहरी दर्शन. कालेश्वराच्या मंदिराबाहेरच महासरस्वतीचं मंदिर आहे. देशभरात सरस्वतीची फक्त 6 मंदिरं असून हे त्यातलंच एक. देवीच्या गाभाऱ्यात चांदीची प्रभावळ असून देवीचा मुकुटही चांदीचाच आहे. डोळे दिपवून टाकेल असा हिरा महासरस्वतीच्या मुकुटात बसवण्यात आलाय. देवीच्या मंदिरात तिचं वाहन असलेल्या मोराची मूर्तीही आहे.
महासरस्वतीचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया सोमनूरला. सोमनूरला गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांचा संगम तर आपल्याला दिसतोच, सोबत महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या 3 राज्यांच्या सीमाही इथे एकमेकांना जुळताना दिसतात. या संगमाजवळ येऊन निर्मळपणे वाहणाऱ्या गोदा तटी बसून निसर्गाच्या सानिध्यात रमावंसं वाटतं. 3ही राज्यातले पर्यटक इथे येतात. काही भूभागांवर निसर्ग आपल्या विविधतेचा, पर्यावरणीय सधनतेचा आणि सौंदर्याचा अविरत वर्षाव करत असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने सधन असाच हा भाग. विदर्भातील असा नैसर्गिक ठेवा जो पाहणं एक वेगळाच अनुभव देऊ शकतं. पर्यटनाची ही सफर खरंच अनलिमिटेड आहे. या भागात आपण तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं श्री कालेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलंय. असंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात, पुढच्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत. Focus, ideate, innovate, enable.